कोणतीही पूर्वतयारी नसताना जर आपल्याला घरामध्ये चकली तयार करायची आहे, तीही कमी वेळामध्ये तयार करायची आहे, तर तुम्ही अशी पोहेची चकली तयार करू शकता। चवीला एकच नंबर, कमी वेळामध्ये तयार होणारी आणि कोणालाही सहज बनवता येणारी अशी ही पोहेची चकली एकदम सोपी आहे। तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपना, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। पोहेची ना आज आपण चकली बनवतोय आणि ही चकली ना चवीला तर एकच नंबर लागते, तेवढीच ती कुसकुशीत आणि खमंग होते। त्याच्यामुळे हिथं आपण ना गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये मापाने ना एक माप एवढं पोहे घालून घेतलेलं आहे आणि पोहे फक्त आपल्याला काय करायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे। जर पोहे गरम झालं की ते थोडंसं कडक होतं आणि त्याचं आपल्याला बारीक असं पीठ तयार करता येतं। त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा ना पोहे गरम करून घेणार आहे। पोहे गरम करताना आपल्याला ना त्याच्यामध्ये मापाने अर्धा माप एवढं डाळही घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पोहे संग आपण डाळही गरम करून घेणार आहे, म्हणजे दोन्हीचं पण आपल्याला एकदम पीठ असं बारीक तयार करता येईल ना। त्याच्यामुळे इथं आपण डाळ आणि पोहे गरम करून घेतलं। नंतर आता इथं गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली आहे। 15 मिनिटानंतर इथं बघा पोहे आणि डाळ ना थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पोहे आणि डाळ भरून आपल्याला त्याचं बारीक असं पीठ तयार करायचं आहे। जे इथं आपण बघा त्याचं बारीक असं मिक्सरवरती पीठ तयार करून घेतलं। पीठ तयार करून घेतल्यानंतर ते चाळणीने चाळून घ्यायचं, कारण मिक्सरमध्ये सगळंच एकदम बारीक नाही होत, थोडंसं जाडसर पीठ राहतं, ते नंतर मग आपल्याला बारीक करावं लागतं। असं आपण सगळं पीठ बारीक करून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना चकली कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला मापाने ना 1.5 माप एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे। त्याच्यामुळे काय होईल, चकली आपली एकदम कुरकुरीत होईल आणि खायलाही छान लागेल। त्याच्यामुळे आपण इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे। सगळं पीठ आता आपण एकत्र चांगलं मिक्स करून घेणार आहे। पीठ मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, पांढरं तीळ आपण 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि बारीक तीळ आपण 1 चमचा घालून घेतलेला आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडासा हिंग घालायचा, हिंगाचा वास छान बसतो चकलीला, त्याच्यामुळे आपण हिंग घातलेला आहे। थोडीशी हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। चकली जर तुम्हाला तिखट आवडत असेल ना, तर ह्या ठिकाणी तुम्ही आणखी थोडंसं तिखट वाढवू शकता। नंतर बघा इथं आपण तेल घेतोय आणि तेल घेताना ना असं चमच्याने मापून घ्यायचं। आता आपण इथं ना 4 चमचे एवढं तेल घेणार आहे चकली कुरकुरीत होण्यासाठी। काय होतं, 4 चमचे आपण कडकडीत असं तेलाचं मोहन घातलं ना तर चकली एकदम कुरकुरीत आणि कुसकुशीत होते। त्याच्यामुळे इथं आपण गरम करून तेल घेणार आहे। तोपर्यंत पिठामध्ये आपण ना मसाले मिक्स करून घेतले आणि नंतर मग इथं गरम केलेलं तेल आता आपण पिठामध्ये घालून घेतलेलं आहे। पिठामध्ये घालून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ते चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल खूप गरम असतं, जर आपण हात घातला तर चटके बसतील। त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून नंतर मग इथं बघा पीठ आपण चांगलं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ ही आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। नंतर मग कडकडीत असं आपण गरम करून घेतलेलं पाणी पिठामध्ये घालून घेणार आहे। पाणी पिठामध्ये आपल्याला उकळतच पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ मळताना ना उकळलेलं पाणी घातल्यानंतर पहिल्यांदा ना पीठ मिक्स करताना आपण चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर हाताला चटके बसतील। नंतर बघा आपण थोडं थोडं पाणी घालून ना इथं आता पीठ मळून घेणार आहे। इथं दुसऱ्यांदा बघा मी पीठ तसंच हाताने मळून घेतलेलं आहे। जर तुम्हाला सहन होत असेल तर मळा, नाही तर पहिल्यांदा चमच्याने मळून नंतर मग तुम्ही हाताने मळू शकता। इथं आपलं पीठ ही मळून झालेलं आहे। पीठ आपल्याला चांगलं दोन्ही हाताने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि चकलीचं जे पीठ आहे ना ते घट्टच मळायचं आहे। जर आपलं पीठ घट्ट असेल तर आपली चकलीसुद्धा चांगली कुरकुरीत अशी तयार होणार आहे। त्यातलंच आपण जेवढी चकली करणार आहे ना तेवढंच मी पीठ घेतलेलं आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि ते पीठ थोडंसं आपल्याला मळायचं, जास्तही मळत नाही बसायचं। जर जास्त मळलं तर जेव्हा आपण चकली करून ती तेलात तळू ना तेव्हा ती नरम पडेल, त्यामुळे इथं आपण पीठ थोडंसं मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला सोऱ्या घ्यायचा आहे आणि सोऱ्याला ना पहिल्यांदा आतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। असं तेल लावल्यामुळे काय होतं, जे आपण पीठ घालतो ना ते चिटकून सोऱ्याला राहत नाही, त्याच्यामुळे आपण तेल लावून सोऱ्यामध्ये पीठ घालून इथं आपण पोळपाटावरती चकली तयार करून घेणार आहे।
चकली तयार करताना मी इथं पोळपाटावरती करून घेते। जर तुम्हाला बटर पेपर वापरायचा असेल चकली करण्यासाठी तर तुम्ही बटर पेपरवरती पण चकली करू शकता किंवा ताटावरती किंवा प्लेटवरती जरी केली ना तरीसुद्धा आपल्याला ती चकली ना तेलामध्ये घालता येते। आता इथं आपण दुसरी ही चकली तयार करून घेतलेली आहे। दुसरी पण चकली आपली मस्त अशी तयार झालेली आहे आणि घट्ट पीठ असेल ना तेवढ्या चकलीला काटे चांगले पडतात। त्यामुळे आपल्याला थोडंसं ना चकलीचं जे पीठ आहे ना ते थोडंसं घट्टच ठेवायला लागतं। सर्व चकल्या आपण ना इथं पोळपाटावरतीच तयार करून घेणार आहे। आता मी सगळ्या चकल्या अशाच करून घेतलेल्या आहेत। आता आपण तळण्यासाठी घेणार आहे। तळण्यासाठी आपण इकडं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जे चकलीला जे तेल गरम करून घ्यायचं आहे ना ते मीडियम फ्लेमवरती घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण बघा चकलीचं थोडंसं पीठ घालून ते वरती तळून आल्यानंतर मगच आपण त्याच्यामध्ये ना इथं चकली सोडून घेणार आहे। अशी आपल्याला एक एक चकली ना तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि चकली तळताना आपण इथं फ्लेम मीडियम ठेवूनच तळणार आहे, तरच आपली चकली काय होईल चांगली तळल्याही जाईल, तेवढीच ती कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून चांगली तळली तर चकली ना जास्त दिवस टिकते। चकली ना आपण तेलामध्ये घातल्यानंतर लगेच झाऱ्याने लगेच पलटवायची नाही। पूर्ण ना चकलीवरचे जे तेलाचे बुडबुडे आहेत ना ते कमी होऊ द्यायचे आणि नंतरच बघा मी इथं झाऱ्याने चकली पलटवून घेतलेली आहे। जर आपण कच्ची असताना चकली जर पलटवायला गेलो ना तर ही चकली तेलामध्येच विरघळल्या जाईल। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जे तेलावरचे बुडबुडे आहेत ना ते कमी होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच मग आपण इथं पलटवून घेतलेली आहे। चकली ही आपली तळून झालेली आहे। तळल्यानंतर बघा चकलीला असा पूर्ण ब्राऊन कलर आला की नंतरच मग ती झाऱ्याने आपल्याला ना ही चकली काढून घ्यायची आहे आणि एखाद्या जाळीमध्ये काढून घ्यायची। अशी एखाद्या जाळीमध्ये काढून घेतली ना चकलीमध्ये पण बघा भरपूर असं तेल असतं, त्यामुळे काय करायचं जाळीमध्ये काढायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते जाळीमधून जाईल, म्हणून आपण इथं जाळीमध्ये चकली काढून घेतली। दुसऱ्यांदा पण बघा ही चकली आपण तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। ही पण आपण चकली ना त्याच पद्धतीने तळून घेणार आहे। मिडियमच फ्लेमवरती आपल्याला तळायची आहे चकली, तरच चकली आपली चांगली तळल्या जाणार आहे। आणि चकली तेलामध्ये सोडत असताना बघा कधी कधी आपल्याला भीती वाटत राहते की तेल हातावरती उडतं की काय। त्यावेळी जर तुम्हाला तसं वाटत असेल तर त्यावेळी काय करायचं, चकली झाऱ्यावरती ठेवायची आणि ती तेलामध्ये सोडून घ्यायची। तुम्ही त्या पद्धतीने पण चकली तेलामध्ये सोडू शकता। आता आपली दुसरी सुद्धा चकली बघा छान अशी तळत आलेली आहे। तेलाचे ना बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला ना चकलीचे ना साईड पलटवायची आहे। साईड पलटून दुसऱ्या साईडने आपण चकली चांगली तळून घेणार आहे ब्राऊन कलर येईपर्यंत। आता चकलीला पण बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि नंतरच मग ही चकली आपण इथं झाऱ्यामध्ये काढून घेतलेली आहे। बघू शकता एकदम मस्त अगदी काटेदार अशी आपली ही चकली तयार झालेली आहे। याच पद्धतीने आपण सर्व चकली तयार करून घेणार आहे। पोहेची आपली कुरकुरीत आणि क्रिस्पी चकली तयार झालेली आहे। ही चकली ना खायला एकच नंबर लागते। एकदा नक्की ट्राय करा रेसिपी। जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।